निबोधत। नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बदलापूर आयोजित कथारूप शिवचरित्र वाचन स्पर्धा 2021च्या निमित्ताने आबालवृद्धांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वाचन करण्याची संधी उपलब्ध झाली. ही स्पर्धा अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. दिनांक 19 फेब्रुवारी म्हणजेच तारखेप्रमाणे शिवजयंती ते दिनांक 31 मार्च म्हणजेच तिथीप्रमाणे शिवजयंती या कालावधीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित पुरंदर या कथारूप पुस्तकातील 14 कथा स्पर्धकांना रोज एक कथा अशा स्वरूपात पाठवल्या गेल्या. त्या कथांमध्ये शिवचरित्रामधील एक अतिशय महत्त्वाचा काळ म्हणजे मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांची हिंदवी स्वराज्यावरील स्वारी व पुरंदरचा वेढा या काळातील घटना अतिशय आशयपूर्ण वर्णन व संवाद स्वरूपात असून त्या इतिहासाधारित आहेत. या स्पर्धेत वय वर्षे 6 ते 70 मधील 4 वयोगटात विभागणी केली होती व एकूण 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यात देशविदेशातील उत्साही शिवभक्त सहभागी झाले होते. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बदलापुरातील ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीयुत श्रीपाद नारायण रानडे यांनी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून कथा निवड कशी करावी, वाचनाची तयारी कशी करावी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापूर्वी तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. अंतिम टप्प्यात स्पर्धकांनी कथा वाचनाचे व्हिडिओ केंद्राकडे पाठवले व तज्ज्ञ मंडळींकडून त्या स्पर्धकांचे निकाल केंद्राकडे प्राप्त झाले. स्पर्धेचा निकाल 31 मार्च रोजी जाहीर होईल. तत्पूर्वी प्रसिद्ध इतिहास संशोधक, अभ्यासक आणि व्याख्याते डॉक्टर अजित वामन आपटे यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व शैली ह्या विषयावर 3 व्याख्याने आपणा सर्व शिवभक्तांसाठी प्रसारित करण्यात येत आहेत. सर्वप्रथम डॉक्टर अजित वामन आपटे यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. डॉक्टर अजित आपटे यांनी BA ची पदवी प्राप्त केल्यावर MPM, DMM, DITM ह्या मॅनेजमेंट पदव्या मिळवल्या आहेत आणि विशेष म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचा चिकित्सक अभ्यास या विषयात त्यांनी PhD मिळवली आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ पर्सनल मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन व पब्लिक रिलेशन्स या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ह्युमन रिसोर्सेस व मार्केटिंग विषयात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवण्याचा अनुभवसुद्धा त्यांच्याकडे आहे. चाणक्य मंडल परिवार, कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, सह्याद्री वाहिनी अशा अनेक संस्था व माध्यमातून त्यांनी 200हून अधिक लेक्चर्स व मॅनेजमेंटचे धडे दिले आहेत. त्यात शिवाजी महाराज अँड मॉडर्न मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट्स, करिअर गायडन्स इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्यांनी 300हून अधिक पुणे हेरिटेज वॉकचे कार्यक्रम देखील केलेले आहेत. त्यांची प्रकाशित झालेली काही पुस्तके म्हणजे श्री शिवराय IAS कुशल सुशासनाचा वस्तुपाठ, श्री शिवराय MBA फायनान्स महाराजांचे यशस्वी अर्थकारण, श्री शिवराय VP HRD मानव संसाधनांचा विकास, तसेच इतिरंजन नावाच्या YouTube चॅनलवर सुरत मोहीम, जंजिरा मोहीम, विविध किल्ले याबाबत माहिती देणारी शिवकथा, श्री शिवराय इत्यादी व्याख्यानमाला सुद्धा उपलब्ध आहेत. पहिले बाजीराव पेशवे, स्वराज्य निर्माते व एकमेव अपराजित सेनापती या विषयावरही व्याख्यान उपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे जाणता राजा ऐतिहासिक गौरवगाथा या भव्य नाट्यकृतीचे व्यवस्थापक, दिग्दर्शक आणि त्यातील औरंगजेब ही भूमिका ह्या माध्यमातून 1000हून अधिक प्रयोग आजपर्यंत झाले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अजित आपटे,
आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती एक 3 भागांचं खास प्रक्षेपण करतो आहोत आणि त्याचा उद्देश असा आहे की याच्यातला सर्व विषयांचा जो मी माझ्या अंगाने अभ्यास केलेला आहे तो जरा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे शिवाजी महाराज म्हटलं की सर्वसाधारणपणे स्वराज्य करते शिवाजी महाराज असं आपण म्हणतो. पण मी जो त्यांचा अभ्यास केलेला आहे तो स्वराज्य करते शिवाजी या अंगाने अभ्यास केलेला आहे. आपल्याकडे पूर्वी एक 15-20 वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालत असे, लोकप्रिय होता आणि त्याच्यामध्ये खूप बडी बडी मंडळी त्यावेळेला येऊन गेली आणि त्या कार्यक्रमाचं शीर्षक असं होतं की प्रतिभा आणि प्रतिमा. तर आज आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेविषयी बोलणार नाही आहोत, तर आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिभेविषयी बोलणार आहोत की जी आजपर्यंत फार कुठे व्यक्त झालेली नाही आहे. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे, संशोधन ग्रंथामध्ये आहे, संदर्भ ग्रंथांमध्ये आहे, परंतु सर्वसाधारणपणे लोकांना काही माहिती नाही असं आहे. आणि तो माझा अभ्यास करण्याचा उद्देश का, तर स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही संकल्पना शिवाजी महाराजांशीच अतिशय जवळच्या आणि निगडीत अशा आहेत. परंतु स्वराज्य करते शिवाजी महाराज या संकल्पनेचा खूप बोलबाला किंवा या प्रतिमेचा खूप बोलबाला गेली 100-200 वर्ष किंवा जेवढं आपल्याला माहिती आहे मराठी लोकांना तिथपासून ते आपल्याला कल्पना आहे. आणि त्याच्यावर खूप प्रकारे बोललं गेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे किंवा आता काय त्याच्यात सिनेमे, नाटकं, अमुक तमुक. परंतु सुराज्य करते शिवाजी महाराज हा त्यांच्या चरित्राचा जो दुसरा भाग आहे, म्हणजे नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती मात्र फार कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही असं ऐकून दिसतं. आणि स्वराज्य आणि सुराज्य या सुद्धा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्यात शिवचरित्राच्या सुद्धा 2 बाजू आहेत. स्वराज्य हे त्यांची प्रतिमा जी आहे, स्वराज्य करते, याच्याबद्दल खूप बोललं गेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावर आज फार काही बोलणार नाही आहे. अर्थात ती प्रतिमा जी आहे ती सच्ची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, वावगं काही नाही आहे, इतकं बोललं गेलं याच्यातही चुकीचं काही नाही आहे. परंतु स्वराज्य आणि सुराज्य हे एकमेकाला खूप म्हणजे एकमेकात मिसळलेल्या संकल्पना आहेत, ते एकमेकांपासून वेगळ्या काढणं शक्य नाही. म्हणून आपल्याला सुराज्य करते शिवाजी महाराज हे सुद्धा समजून घेतले पाहिजेत. कारण असलेल्या स्वराज्याचं किंवा जे काही तुमचं राजकीय स्वराज्य असेल ते जर टिकायचं असेल तर त्याचं तुम्हाला लवकरात लवकर आणि अधिकाधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचं स्वराज्य करावं लागतं. नाहीतर असलेलं स्वराज्य तुमचं कधी निघून जाईल याचा काही तुम्हाला पत्ताही लागत नाही. आणि याच्यामध्ये आपल्याच देशाच्या इतिहासामधल्या काही गोष्टी आहेत. मी आज प्रामुख्याने तुम्हाला 2-3 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या फारशा तुमच्या ऐकण्यामध्ये आल्या नसतील. यातली पहिली जी स्वराज्य आणि सुराज्य याच्याबद्दलची गोष्ट आहे. आणि मी या शिवचरित्रामधल्या म्हणजे व्यवस्थापनाच्या पैलूवरती, प्रशासनाच्या पैलूवरती PhD केली. कदाचित ती जगातली पहिली PhD आहे, पण पहिली का दुसरी याला महत्त्व नसून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला महत्त्व आहे. आणि प्रशासकीय जी एक प्रतिभा आहे, म्हणजे राज्यकर्त्याला सुद्धा एक प्रतिभा असावी लागते, राज्यकर्त्याला सुद्धा एक हौस असावी लागते, म्हणजे राज्य करण्याची सुद्धा एक हौस असावी लागते. नाहीतर मग माणूस कुठलंही काम करत असला आणि त्याला त्याची हौस नसेल तर त्याचं काम तितकंसं उठावदार होऊ शकत नाही किंवा ते परफेक्शनला जाऊ शकत नाही. पण शिवाजी महाराज हा एक असा लोकोत्तर पुरुष आहे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की मी शिवाजी महाराजांना कधीच देव मानत नाही, मी त्यांना अवतार मानत नाही. म्हणजे तुम्ही मानत असाल तर मला काही त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे, पण मी का मानत नाही हे तुम्हाला आधी सांगतो. त्याचं कारण असं आहे की एकदा तुम्ही कोणाचंही दैवत बनवलं, एकदा कोणालाही तुम्हाला देव, देवता, अवतार कल्पनेमध्ये तुम्ही त्यांना टाकलं की मग त्यांचा अभ्यास थांबतो. आणि शिवाजी महाराजांचा अभ्यास थांबणं हे त्यांच्यापेक्षा सुद्धा आपल्याला फार नुकसानीचं आहे. कारण KG to PG इतका त्यांचा सातत्याने अभ्यास व्हावा अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि किती पैलू आहेत तेही आपल्याला एका आयुष्यात आपल्या समजले तरी आपलं नशीब आहे. इतका हा कोणीतरी म्हणजे असा माणूस खरंच होऊन गेला का याच्याविषयी शंका यावी, इतके सद्गुण या माणसामध्ये होते. आणि त्याचं बहुतेक वेळेला परकीय लोकांनी जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा आढावा घेतलेला दिसतो. आपण मात्र बहुतेक वेळेला प्रतिमा पूजनामध्ये अडकल्यामुळे त्याचा कदाचित जेवढा घ्यायला पाहिजे तेवढा परामर्श घेतलेला नाही. म्हणजे मी जे PhD करण्यासाठी प्रवृत्त झालो त्याच्यामध्ये मी अगदी आवर्जून सांगतो की ज्यांच्या उद्गारांमुळे किंवा लिखाणामुळे मी याच्यावर PhD केली ते तिघही अमराठी आहे.
म्हणजे पहिल्या ज्या आहेत त्या आपल्या दिवंगत पंतप्रधान आहेत इंदिराजी गांधी. त्या 1980 साली रायगडावरती आल्या होत्या. शिवाजी महाराजांची 300वी पुण्यतिथी रायगडावरती फार मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला साजरी झाली आणि त्यावेळेला त्या प्रमुख पाहुण्या पण होत्या. त्यांनी एक भाषणही केलं प्रथेप्रमाणे. त्याच्यामधले केवळ 2 ओळी मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामुळे काहीतरी आपण म्हणतो ना की एक दिमाग की बत्ती जल जाती आहे, तसं काहीसं मला झालं. एक वेगळाच पैलू, वेगळाच साक्षात्कार थोडाफार झाला. ते असं होतं की इंदिराजी असं म्हणाल्या की शिवाजी महाराज को मराठी बोलना या इनको हिंदू बोलना हे उनको छोटा बनाना है. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आज जो खूप लोकप्रिय शब्द आहे की ग्लोबल, ही वॉज अ ग्लोबल लीडर, युनिव्हर्सल लीडर, पण तुम्ही मात्र त्याला थोडा त्यांचा संकोच करून त्याला भारतीय किंवा मराठी, महाराष्ट्रीयन असं करून ठेवलंय, असं त्यांच्या म्हणण्याचा एक अर्थ होता. हे पहिलं झालं. दुसरे जे उद्गार आहेत ते सर जदुनाथ सरकार यांचे आहेत. ते बंगाली इतिहासकार होते आणि खरं तर ते मूलतः मोगलांचा इतिहास अभ्यास करत होते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज सारखे येतात, कारण औरंगजेबाचं आणि शिवाजी महाराजांचं सतत 19-20 वर्ष कुठे ना कुठेतरी युद्ध, कटकटी या चालूच होत्या. त्यामुळे मग त्यांना त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं की अरे हा कोण आहे शिवाजी, या सारखा या औरंगजेबाच्या चरित्रामध्ये लुडबुड करत असतो आणि सतत त्याच्यामुळे औरंगजेब हा सारखा असा परेशान झालेला आहे आणि खूप काही त्याला खटपट करावी लागते आणि एवढा मोठा सम्राट असला तरी त्याचं काही चालत नाही असंही दिसतंय. मग आफ्टर ऑल हू इज ही, असं त्याच्या कुतूहलातून जदुनाथ सरकार हे शिवाजी महाराजांचाही अभ्यास करायला लागले. खूप तपशिलात त्यांनी तो अभ्यासही केला आणि त्यांनी एक लिहून ठेवलं की त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी की ते म्हटलं की ही वॉज नॉट ओनली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन. म्हणजे शिवाजी महाराजांनी काही केवळ एक मराठी राज्य निर्माण केलं असं नाही, पण त्यांनी एक पुढचा जो रिमार्क मारला तो अतिशय सुंदर आहे आणि आजही लक्षात घ्यावा, त्याच्यावर काम करावं असं आहे. ते म्हटलं की ही वॉज नॉट ओनली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन बट ही वॉज द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ मिडिवल इंडिया. आणि आजही तुम्ही बघा की एक आपण मी लोकप्रिय उदाहरण घेतो, क्रिकेटचं उदाहरण घेतो किंवा आबालवृद्धांना ते आपल्याकडे आवडतं आणि त्याच्यामध्ये की जीनियस इज अन ऑल टाइम रिक्वायरमेंट आणि कन्स्ट्रक्टिव्ह जॉब और कन्स्ट्रक्टिव्ह वर्क इज ऑल्सो ऑल टाइम रिक्वायरमेंट. त्यामुळे शिवाजी महाराजांचं सर्वकालीन उपयुक्तता किंवा महत्व हेही त्याच्यामधनं आपोआप स्पष्ट होतं. कारण जसं पहिला जीनियस आपण क्रिकेटिंग जीनियस शोधला तो सुनील गावस्करमध्ये शोधला, मग ते रिटायर झाल्यानंतर आपण सचिन तेंडुलकरमध्ये शोधला, मग आता तोही रिटायर झाला, मग आपण विराट कोहलीमध्ये सध्याचा जीनियस शोधतो. कालानुक्रमे विराट कोहली निवृत्त होईल तेव्हा अजून कोणीतरी आपण जीनियस म्हणून किंवा दुसऱ्या त्याच्या शोधात राहू. त्यामुळे ही जी एक कायमची प्रक्रिया आहे, म्हणजे जी माणसाची गरज आहे, म्हणजे मानव जातीचीच ती गरज आहे. आणि दुसरं असतं की विधायक बुद्धीने केलेलं काम, या दोन्हीची आवश्यकता सातत्याने आपल्याला दिसते आणि इतिहासामध्ये असे अनेक पुरुष जगाच्या इतिहासामध्ये असे घडून गेलेले आहेत. पण त्यांच्यामध्येही खूप उठून दिसणारं जे व्यक्तिमत्व आहे ते शिवाजी महाराजांचं आहे आणि म्हणून मी त्यांच्या प्रशासन, व्यवस्थापन याच्यावरती PhD केली. आता तिसरे आहेत, म्हणजे मी एक उल्लेख करायचा पाहिजे, आवर्जून करायला पाहिजे की ते म्हणजे तेही बंगाली इतिहासकार होते की सुरेंद्रनाथ सेन. आणि त्या सुरेंद्रनाथ सेनांनी मराठ्यांच्या वरती, शिवाजी महाराज आलेच त्याच्यामध्ये, पण बाकी मराठ्यांच्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठाज, मिलिटरी सिस्टीम ऑफ मराठाज, ज्युडिशियल सिस्टीम ऑफ मराठाज या सगळ्यावरती पुस्तकं लिहिली. फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी याच्यावरती त्यांनी एक स्वतंत्र इंग्लिशमध्ये अनुवाद करून पुस्तक लिहिलेलं आहे. कारण ते अनेकांनी लिहिलं आहे, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, डॅनिश या लोकांनी लिहिलं आहे. ते सगळं त्यांनी संकलन करून त्याचंही एक पुस्तक केलं आणि तेही शिवाजी महाराजांचे खूप मोठे चाहते होते. आणि एक गमतीची गोष्ट आहे की ती सांगायला पाहिजे की सर जदुनाथ सरकार आणि डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन हे दोघंही बंगाली होते, दोघंही इतिहासाचे अभ्यासक होते, दोघंही समाजमान्य सुद्धा होते. त्यांच्या काळामध्ये इंग्लिश सरकार असेल किंवा नंतर आपलं स्वतंत्र भारताचं सरकार, या दोन्हीकडे त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. इतिहासकार म्हणून दोघांनाही बंगालमध्ये मोठा मान होता. आणि त्या दोघांचं शिवाजी महाराजांचं मोठेपण या एकाच मुद्द्यावर पटायचं, बाकी त्यांच्या सर्व विषयांवरती मतभेद होते. म्हणजे अगदी एकमेकाचं शक्यतो तोंड न बघणारी ही दोन मोठी माणसं होती, पण त्यांचं एका गोष्टीवर आयुष्यभर एकमत होतं की शिवाजी महाराज वॉज अ व्हेरी जिनियस आणि ही वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी. म्हणजे महाराजांच्या मोठेपणाबद्दल फक्त त्यांच्यात कधी वाद किंवा भांडण झालं नाही, नाही तर शक्य तेवढ्या सगळ्या विषयावरती त्यांच्यात वाद झाले होते. आणि मग अशी म्हटलं तसं की बा शक्यतो एकमेकाचं तोंडही बघू नये
अशी त्यांची म्हणजे त्यांच्यातले संबंध होते. आता हे मी तुम्हाला सांगितलं की सुरेंद्रनाथ सेनानी काय म्हटलं ते सांगायचंय. ते असं म्हटले की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल. बघा सुरेंद्रनाथ सेन काय म्हणतात की एक जागतिक कीर्तीच्या सेनापतीबद्दल ते असं म्हणतात. पहिलं वाक्य आपल्याला धक्कादायक वाटतं की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबाबत अजिबात घेता येणार नाही. म्हणजे हा एक फार वेगळा पैलू त्यांनी स्पर्श केला सुरेंद्रनाथ सेनांनी. आणि त्याच्यामुळे तर मला अगदी वाटलं की अरे नाही, आपण ह्या विषयावर काम केलंच पाहिजे की असं का म्हणतात हे. आणि मग त्याचा परत स्वराज्याशी काय संबंध आहे हे मी तुम्हाला बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलंच. आणि मग ते PhD झाली, इतरही खूप वाचन झालं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो मगाशी मी तुम्हाला एक संबंध सांगितला तो मी तुम्हाला कथेच्या संबंधातनं सांगतो किंवा माध्यमातनं सांगतो की आपल्याकडे शिवकालानंतर म्हणजे 1757 मध्ये एक लढाई झाली, त्याला प्लासीची लढाई असं म्हणतात. प्लासी नावाचं बंगालमध्ये गाव होतं, अजूनही आहे. आणि तिथेही त्याच्या परिसरामध्ये ही लढाई झाली. आणि लढाईचे दोन शत्रू कोण होते, तर एक होता बंगालचा नवाब सिराजउद्दौला त्यावेळेचा, आणि त्याच्या विरुद्ध होता तो ईस्ट इंडिया कंपनीचा सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की म्हणजे आजही काही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत की सिराजउद्दौलाकडे सैन्य किती, तर सुमारे 1,00,000 ते 1,05,000 10,000 एवढं त्याच्याकडे सैन्य होतं. रॉबर्ट क्लाइव्हकडे सैन्य किती, तर जेमतेम 4,500-5,000 एवढंच रॉबर्ट क्लाइव्हकडे सैन्य. आणि विजयी कोण झाला, तर रॉबर्ट क्लाइव्ह. आता त्याच्यामध्ये नेहमी आपल्याकडे आजही दिसतो तो एक प्रकार तिथेही आपल्याला दिसतो की आपापसातली फूट, आणि त्याच्यामुळे मग या इंग्रजांनी किंवा रॉबर्ट क्लाइव्हनी यांच्यामध्येच फाटाफूट घडवून आणलेली होती. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला लढाई झाली त्यावेळेला या सिराजउद्दौलाच्या विरुद्ध ज्यांना फितवलेलं होतं इंग्रजांनी, त्यांनी अर्थातच काही लढाईमध्ये फारसा भाग घेतला नाही आणि सिराजउद्दौलाला पराभव पत्करावा लागला. आणि त्यावेळेला जी फाटाफुटीची आपली परंपरा आहे ती आजही काही संपलेली आहे असं नाही. आजही आपल्याकडे अनेक भेद आहेत. आपणही कारण नसताना भारतीय एकमेकांशी भांडत असतो, जे नाही भांडायला पाहिजे, पण ते त्यावेळेलाही आपल्याला भोवलं, आजही भोवतं असं आहे. म्हणजे तो एक आपल्यातला दुर्गुण आहे, तो बाजूला केला पाहिजे. आता स्वतंत्र भारतामध्ये तो निश्चितच कमी झालाय, पण अजूनपर्यंत गेलेला नाही, म्हणून त्याचं महत्व आहे. आणि दुसरं असं आहे की शिस्त म्हणजे काय, म्हणजे शिस्त असणे म्हणजे काय आणि शिस्त नसणे म्हणजे काय, तर हेही तुम्हाला इंग्रज आणि सिराजउद्दौला यांच्या बाबतीमध्येही दिसतं की जी काही लढाई झाली छोटी मोठी, त्याच्यामध्ये इंग्लिश सैन्य हे रॉबर्ट क्लाइव्हच्या शिस्तीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे लढलं. आणि सिराजउद्दौलाच्याकडे ही शिस्त नसल्यामुळे एवढं प्रचंड सैन्य असून सुद्धा त्याला परिणामकारकरित्या त्याचा वापर करता आला नाही. आणि आजही आपल्याला माहिती आहे की बेशिस्त होण्यामध्ये आपल्याला किती अभिमान असतो, की आपल्याला आता करोनाच्या काळात सांगितलं की मास्क वापरा, की आपण शक्यतो कसा वापरता येणार नाही याचा प्रयत्न करत असतो. असे हे दुर्गुण आपल्याकडे अजूनही परंपरेने चालत आलेले, जे दूर करणं आवश्यक आहे. तर शेवटी मग तुम्हाला लक्षात येईलच की याच्यामध्ये कोणाचा पराभव झाला असेल, तर सिराजउद्दौलाचा पराभव झाला, रॉबर्ट क्लाइव्ह विजयी झाला. ती काय छोटीशी लढाई झाली, त्याच्यात त्याचं काही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं काही सैन्य जखमी वगैरे झालं. परंतु नंतर त्यांनी त्या प्लासी गावामध्ये एक व्यवस्थित विजेत्याच्या थाटामध्ये त्यांनी मिरवणूक काढली, व्यवस्थित त्यांचा इंग्लिश बँड लावून त्यांनी मिरवणूक काढली. त्याच्यामध्ये हा तर होताच, म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह होताच, त्याचं सैन्य होतं. जे काही जखमी झालेलं नव्हतं ते, जखमी झालेले पण काही होते, काही मेले किंवा गंभीर जखमी ते सोडले, तर तेही 600-500 लोक गेले होते त्याच्यातून. म्हणजे जेमतेम 4,000 लोक त्याच्याकडे राहिले. नाही म्हटलं तरी लढाई हा दमणूक करणाराच भाग असतो, त्यामुळे तेही सगळे दबले भागलेले होते. पण विजयी झाल्यामुळे ते उत्साहाने त्या प्लासी गावामध्ये मिरवणूक काढून गेले. आणि रॉबर्ट क्लाइव्हला दिसत होतं त्यावेळेला की मिरवणूक त्यांची जात असताना प्लासी गावामधनं तो विजयी सेनापती म्हणून चाललेला होता. आणि मग तिथे त्या प्लासी गावाच्या मुख्यालयात जाऊन त्याला त्या गावाचा ताबा घ्यायचा होता. आणि त्यांनी जेव्हा ती मिरवणूक घेऊन तो त्या गावामध्ये शिरला त्याच्या मुख्य रस्त्यावरती, तसं त्यांनी बघितलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो लोक उभे आहेत. आणि ते बघत होते की आता जसं आपल्याकडे आजही मिरवणूक असली की अनेक लोक तिथे गोळा होतात आणि मग कोणाची मिरवणूक आहे काय आहे असं बघायला उभे राहतात, ज्याला आपण बघे असं म्हणतो. तसे बघे त्याही वेळेला खूप होते आणि ते दोन्ही बाजूला उभे होते. आणि हे आपले मधून चाललेत बँड बीड लावून, म्हणजे एकीकडे
रॉबर्ट क्लाइव्हला विजयाचा आनंद झालेला होता, थोडासा गर्वही झालेला होता, दुसऱ्या बाजूला तो मनातनं घाबरलेला पण होता. का घाबरला होता? तर त्याला सारखी अशी धाकधूक धाकधूक मनामध्ये होती की अरे इतके शेकडो लोक दोन्ही बाजूला उभे आहेत, या प्रत्येकाने एक जरी दगड उचलून आपल्याला मारला तरी इथे आपलं लढाईत जे झालं नाही ते इथे होऊ शकतं, की आपला पराभव होऊ शकतो, आपली चटणी होऊ शकते. पण टू हिज सरप्राईज एकही दगड मारला गेला नाही आणि त्याने आपलं जाऊन त्या गावामध्ये जे काही त्याचं काम होतं ते सगळं त्यांनी केलं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह हा माणूस तसा शिपाईगिरी करणारा माणूस आहे, पण त्यालाही एक चांगली सवय होती. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना ती चांगली सवय होती की त्यांना ज्ञानाची भूक होती आणि त्यांना एक गोष्टींचा इतिहास निर्माण करण्याची आवड होती. म्हणजे थोडक्यात काय की जे प्रत्येक माणूस करू शकतो पण सहसा करत नाही, पण रॉबर्ट क्लाइव्ह ते करत होता. तर रॉबर्ट क्लाइव्हनी त्या दिवशीच्या रात्रीमध्ये त्या दिवसाच्या म्हणजे ज्याला म्हणतो दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये आपल्या नोंद करून ठेवली की हा सगळा प्रसंग त्यांनी वर्णन केला की आम्ही युद्ध झालं, कसं झालं, आम्ही कसे विजयी झालो, मग गावात कसे आलो, मग तेव्हा मला काय भीती वाटत होती, परंतु तसं काही झालं नाही, इथपर्यंत त्यांनी लिहून ठेवलं त्या दिवसाच्या डायरीच्या पानामध्ये. पण दुसरं इंग्लिश माणसाचं वैशिष्ट्य त्यांनी नंतर प्रगट केलं की त्याला प्रश्न पडला तो की अरे असं का झालं नाही. म्हणजे अगदी सरळ साधी गोष्ट होती की रॉबर्ट क्लाइव्ह हा त्या प्लासी गावातल्या किंवा बंगालमधल्या लोकांचा कोणीच नव्हता. तो त्यांच्या भाषेचा नाही, त्यांच्या धर्माचा नाही, त्यांच्या जातीचा नाही, कोणीच नाही, सर्वतः परकीय. की तो कुठून तरी इंग्लंडमधनं आलेला, तो ख्रिश्चन धर्माचा, तो इंग्लिश भाषा बोलणारा, त्यांच्याशी यांचं काहीही नातं नाही, काही कधी दोस्ती नाही, काय नाही, दुश्मनी पण नाही. परंतु तरी सुद्धा लोकांनी आपल्याला कसं काय ऍक्सेप्ट केलं, आपल्याला ढकलून देण्याचा, आपल्याला मारण्याचा प्रयत्न का नाही केला. सिराजउद्दौला हा त्यांचा राज्यकर्ता होता, अनेकांचं तर त्याला आपण म्हणतो की धर्मबंधूही होता, पण कुणीच आपल्याला का विरोध केला नाही हे मात्र त्याला कुतूहल होतं. आणि बहुतेक वेळेला कुतूहल निर्माण झालं की आपल्याकडे सर्वसामान्यपणे एकच पद्धत असते की आपण हळूच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, की प्रश्न पडतात आपल्याला पण आपण उत्तर मिळवतोच असं नाही. पण इथेही एक ब्रिटिश माणसाचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की हा फौजी गडी असला तरी सुद्धा त्यांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला आणि त्यांनी त्याची माहिती काढलीच की असं का झालं, आपल्याला कोणी का मारलं नाही, या त्याला उत्सुकता होती. शेवटी त्यांनी त्याचं उत्तर शोधून काढलं आणि तोही त्याच्यामध्ये तेही नंतर त्यांनी नमूद करून ठेवलं, ज्याच्यामुळेच मी आज तुम्हाला ही सगळी कथा सांगू शकतो. नाहीतर ती काही विस्मृतीत केव्हाच गेली असती. आता 1757 म्हणजे फारच जुनी गोष्ट झाली. पण त्या रॉबर्ट क्लाइव्हनी त्या कारणाचा शोध घेतला आणि त्यांनी मग डायरीमध्ये पुढे नंतर ती नोंद करून ठेवली. म्हणजे त्याला कारणं जी सापडली ती म्हणतो, एकच प्रमुख कारण होतं त्याचं की तो म्हटला की सिराजउद्दौला हा त्याच्याच प्रजेला अगदी नकोसा झालेला होता. आणि का नकोसा झाला होता म्हणजे हे त्याला उत्तर मिळालं पहिलं, किंवा तो नकोसा झाला होता म्हणून लोकांनी काही त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं नाही किंवा मी त्याला पराभूत केलं म्हणून माझ्यावर ते रागावले नाही. परंतु असं का झालं परत, म्हणजे दुसरा प्रश्न ना की कुतूहल नंबर 2 किंवा ते त्याला रागवले, त्याच्यावर चिडले होते, वैतागले होते का, हा दुसरा प्रश्न. त्याचंही उत्तर त्यांनी शोधून काढलं की तो म्हटला की सिराजउद्दौलाचा कारभार इतका गचाळ होता, इतका ढिसाळ होता की तिथल्या लोकांना जे त्याच्याच जाती धर्माचे भाषेचे असले तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की कुणीही चालेल पण सिराज नको. आणि स्वराज्य आणि सुराज्य याचा नेमका संबंध इथेच प्रस्थापित होतो की सिराजउद्दौलाचं होतं ते स्वराज्यच होतं, पण त्याचं सुराज्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्याचीच प्रजा असं म्हणली की दुसरा कोणी चालेल पण आम्हाला सिराज नको. म्हणजे आपल्या देशाबाबत सुद्धा आज आपल्याला स्वराज्य आहे, राजकीय स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे. 1947 मध्ये ते आपल्याला मिळालं. आपल्या वाडवडिलांच्या त्यागामुळे, कष्टामुळे, पुण्याईमुळे ते आपल्याला मिळालं. आता आपल्यातले कोणीच काही त्या स्वराज्याच्या लढ्यामधले फार संबंधित लोक असतील असं वाटत नाही. जे असतील त्यांना नमन या निमित्ताने, परंतु त्यांच्यामुळे आपल्याला ते मिळालं. पण हे राजकीय स्वराज्य जर आपलं स्वराज्य राहायचं असेल तर त्याचं आपण लवकरात लवकर सुराज्य केलं पाहिजे. आणि का केलं पाहिजे असं मी म्हणतो तर अजूनही आपल्याकडे स्वराज्य असलं तरी सुराज्य नाही हे आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येतं. आपण नुसतं कुठल्याही कामाला रस्त्यावर बाहेर पडलो तरी पहिल्या 2-3 खड्ड्यातच आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे स्वराज्य आहे की नाही.
आणि बहुतेक वेळेला दुर्दैवाने असं लक्षात येतं की अरे नाहीये, आपल्याकडे ही स्वराज्य नाहीये, नळाला वेळेवर पाणी येत नाही, मधूनच वीज जाते, रस्त्याला खड्डे आहेत. आता कोरोनाच्या काळात हेही आपल्याला समजलं की लोकांना योग्य वेळेला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, कारण काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी होत्या. आता इथे आपल्याला वैयक्तिक किंवा कुठल्या याच्यावर टीका वगैरे करायची नाही, हे मी वस्तुस्थिती म्हणून सांगतो, जे आपल्याला रोज जाणवत असतं. तर त्यामुळेच आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायला पाहिजे की स्वराज्याचं महत्व काय आहे. नाहीतर उद्याला, आज आपल्याकडे तशी काही इतकी वाईट परिस्थिती नाहीये, म्हणजे सिराजुद्दौलापेक्षा पुष्कळ चांगली परिस्थिती आहे, हेही सांगितलं पाहिजे. उगीच न्यूनगंड बाळगण्यात सुद्धा काही अर्थ नाही, पण सुधारणेला आपल्याकडे खूप वाव आहे, ही तितकीच वस्तुस्थिती आहे आणि ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि स्वतःच्या अंगी शिस्त असली पाहिजे, सरकारने काही गोष्टी केल्या पाहिजेत. अर्थात सरकार सगळं काही करत नाही, हेही लक्षात ठेवायला हवं. आपणही काहीतरी करण्यासारखं महत्वाचं असतं. मुख्यतः शिस्त पाळणे, नियम पाळणे, एवढं जरी आपण केलं तरी स्वराज्याला आपला हातभार लागू शकतो. आणि ते स्वराज्याचं आणि सुराज्याचं जे नातं आहे ते ह्याच्यातून, या एका कथेतून आपल्याला स्पष्ट होतं. आणि दुसरंही जे आहे की ज्ञानाची भूक, म्हणजे हे जसं रॉबर्ट क्लाईव्हला काही ना काहीतरी नोंद करून ठेवण्याची सवय होती, त्याला प्रश्न पडत होते, तो त्याची उत्तरं मिळवत होता. आणि आपण नेहमीच म्हणतो की गरज ही शोधाची जननी असते, आणि मग जसे तुम्हाला प्रश्न पडतात, जशी तुम्ही उत्तरं शोधता, तसे तुमची प्रगतीची वाट सुद्धा नेहमी खुली होत जाते, वाढत जाते, मोठी होते. त्यामुळे आपल्यालाही प्रश्न पडले पाहिजेत, पडत असतात खरं म्हणजे. ते काय अकलेचा मागता काय रॉबर्ट क्लाईव्हलाच होता असं बिलकुल नाहीये. त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त अक्कल, हुशारी, बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे, पूर्वीही होती, आत्ताही आहे. पण आपल्याला जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं मात्र तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आणि प्रौढ लोकांनी सुद्धा जरूर शोधली पाहिजे. त्याच्यातून तुमचाही अनेक प्रकारे फायदा होईल. कारण ही जी माहिती मिळत गेली, म्हणजे ब्रिटिशांना जे प्रश्न पडत गेले त्याच्यातून त्यांनी जे उत्तरं मिळवली, त्या उत्तरांचं म्हणजे त्या माहितीचं त्यांनी संकलन केलं, ते आपापसामध्ये सगळ्यांना सर्क्युलेट केलं. आणि त्यामुळे असं झालं की एक भारत हा देश काय आहे आणि तो आपल्याला कसा जिंकता येईल किंवा जिंकल्यानंतर ताब्यात कसा ठेवता येईल, याच्यावरती त्यांच्याकडे कायम एक डेटा तयार होत गेला. आणि तो डेटा तयार करण्याचं काम हे त्यांनी कायम केलं. आणि आजच्या जमान्यामध्ये तर त्याची आवश्यकता आपल्याला जास्त कळते, त्याचं गरज आणि उपयोग हे दोन्ही खूप आहे. कारण त्या काळी तरी एवढं म्हणजे माहिती तंत्रज्ञान किंवा माहितीचं महत्व, माहितीचं मोठेपण हे लोकांना फार माहिती नव्हतं. पण आज मात्र आपल्याला असं आहे की आपल्याकडे म्हणजे एक थोडासा इतिहासाचाच आपण आढावा घेतला तर लक्षात येतं, पूर्वी एकेकाळी असायचं की तुमच्याकडे गायी गुरांची संख्या किती आहे त्याच्यावरती माणसाची श्रीमंती मोजली जायची. नंतर तुमच्याकडे जमीन किती आहे याच्यावरती श्रीमंती मोजली जायला लागली. आता मात्र अशी परिस्थिती आहे की आता तुमच्याकडे जास्तीत जास्त माहिती असेल तर तुम्ही जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकता किंवा श्रीमंत असता सुद्धा. म्हणजे टेक्नॉलॉजी हा सगळा माहिती, इन्फॉर्मेशन, आणि मग त्याचं तुम्ही त्याच्यावरती जरा लक्ष केंद्रित केलं की मग त्या माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. आणि मग ह्या ज्ञानाधिष्ठित जो समाज आहे तो आज कुठेही पुढे गेलेला आहे, पुढे जातोच आहे, आणि भविष्य काळातही यात काही बदल होणार नाही. त्यामुळे हे जे माहिती संकलनाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला ठेवल्या पाहिजेत, सर्क्युलेट केलं पाहिजे, वाचन आपलं प्रत्यक्षात वाढवलं पाहिजे. त्यावेळेला हे काही कुठलं कॉम्प्युटर आणि या गोष्टी ब्रिटिशांकडे नव्हत्या, ते सर्व लेखी माहिती आणि मग ती एकमेकाला देणे अशाच पद्धतीने जायचे. पण ज्ञानाची भूक जी आहे ती सगळ्यात खूप गरजेची आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी वर्गाला आणि कोणालाही त्याच्यामध्ये वाढ जास्त करायला पाहिजे, ती भूक सगळ्यात जास्त असायला पाहिजे. आणि ती तुम्ही जेवढी स्वतःची भागवाल तेवढं तुम्हाला उद्याच्या जगामध्ये जे अधिकाधिक स्पर्धेचं होत जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संधी पण मिळेल. आणि ज्या संधी मिळतील त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग सुद्धा करता येईल. आणि याच प्रकारची भूक ही शिवाजी महाराजांना पण आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्ञानाची भूक काय त्या रॉबर्ट क्लाईव्ह किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनाच होती असं नाही, शिवाजी महाराजांसारख्या आपल्या व्यक्तिमत्वालाही होती. ते कसं आहे तर जो एक आपल्याला माहिती आहे की पुरंदरला एक तह झाला, मिर्झा राजे जयसिंगांची शिवाजी महाराजांनी तह केला, त्या तहाच्या वेळची तुम्हाला गोष्ट सांगतो की मिर्झा राजांकडे तहाची बोलणी करण्याकरता शिवाजी महाराजांना जायचं होतं. परंतु त्यांनी एक अट घातली मिर्झा राजांनी की तुम्हाला 6 निशस्त्र ब्राह्मणांसह आणि स्वतः सुद्धा कुठलंही शस्त्र घ्यायचं नाही, तुम्हाला माझ्या छावणीत यावं लागेल आणि मग इथे तुम्हाला ही सगळी बोलणी करावी लागेल. आता त्यावेळेला काय ज्याला आपण म्हणतो की म्हणजे अडला हरी गाढवाचे पाय धरी, त्या पद्धतीने महाराजांना ते सगळं मान्य करावं लागलं. ते 6 निशस्त्र ब्राह्मणांसह, स्वतःही निशस्त्र होते, त्या
मिर्झा राजाच्या छावणीमध्ये ते गेले आणि पुरंदरवरचे उरलेले जे काही सैनिक होते त्यांचा जीव वाचवायला त्यांनी एक तो तह केला आणि मग पुरंदर किल्लाही त्यांनी ताब्यात देऊन टाकला, इतर किल्ले ताब्यात दिले वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या वाटाघाटी करताना किंवा करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला ते मिर्झा राजांच्या छावणीमध्ये गेले त्यावेळेला मिर्झा राजांकडे एक निकोलाय मानुची हा एक इटालियन माणूस होता आणि तो त्यांचा तोफखान्यावरचा अधिकारी होता आणि मिर्झा राजांच्या जरा मर्जीतला होता. त्यामुळे शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे हे काही 1-2 तासाचा विषय नव्हता, त्याच्यामध्ये काही दिवस त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक दिवस आणि मिर्झा राजांना दुसरं म्हणजे होतं की बुद्धिबळ खेळायची खूप आवड होती. असं ते शिवाजी महाराजांबरोबरही ते बुद्धिबळाचे डाव खेळत आणि त्यावेळेला त्यांच्या असं बोलणं चाललं, गप्पा टप्पा चाललेला असताना हा निकोलाय मानुची तिथे आला आणि तो आल्यावर मग मिर्झा राजांनी ओळख करून दिली की हे शिवाजी राजे, हे निकोलाय मानुची वगैरे. आणि मग महाराजांनी म्हणजे महाराजांचं असं बोलण्याचं टेक्निक आपल्याला दिसतं किंवा PR ज्याला आपण म्हणतो पब्लिक रिलेशनचा भाग, जनसंपर्काचा भाग शिवाजी महाराजांना किती चांगला अवगत होता ते आपल्याला दिसतं. दोन्ही त्यांनी पैलू त्यांचे दिसतात, त्यांचा म्हणजे धैर्य आपल्याला दिसतं, त्यांचं एक सगळा करण्यामागची कळकळ आपल्याला दिसते. आणि त्याच वेळेला हा मानुची अनपेक्षितपणे त्यांच्या त्या तंबूमध्ये आला मिर्झा राजांच्या आणि महाराजांनी त्यांना मुद्दामून विचारलं, म्हणजे मिर्झा राजांना असं विचारलं की हे कोणत्या देशाचे राजपुत्र आहेत. आता हे म्हणजे कसं आहे की महाराजांना माहित नव्हतं की हा काही कुठला राजपुत्र वगैरे नाहीये, मिर्झा राजा हाच राजपुत्र नाहीये. म्हणजे मिर्झा याचा अर्थ राजपुत्र म्हणजे मानलेला पुत्र असं औरंगजेबाने जरी त्यांना म्हणून पाठवलं असलं, नाहीतर मिर्झा हे राजपुत्राला उद्देशून फारसी मधलं एक आहे की त्याला मिर्झा म्हणायचं. तर म्हणून त्यांनी मिर्झा राजे असं जयसिंहांना म्हणलेलं होतं. पण ते काही त्यांचं खरं नातं नव्हतं, त्यामुळे आपलं म्हणण्यापुरतं होतं. आणि एक कोणीतरी युवराज असताना दुसरा असू शकत नाही ना, त्यामुळे पण तरी महाराज म्हटले की त्या निकोलाय मानुचीला जरा खुश करण्यासाठी किंवा एकंदरीत म्हणजे त्याचा मान ठेवण्यासाठी महाराज म्हटले की हे कुठल्या देशचे राजपुत्र आहेत. तर मग ते मिर्झा राजेंनी सांगितलं नाही हे इटलीहून घरातनं पळून आले वगैरे असं आणि आमच्याकडे आता तोफखान्यावरती अधिकारी आहेत असं सांगितलं. हे परिचय त्यांनी करून दिला आणि नंतर मग मानुची आणि शिवाजी महाराज म्हणजे लक्ष घ्या तुम्ही की एक अतिशय अडचणीचा अशा प्रकारचा तह करायला महाराज आलेले आहे. निशस्त्र आहेत, त्यांच्या आसपास 40-50 हजार मोगल फौजेचा गराडा आहे आणि छावणीमध्ये त्या मिर्झा राजांच्या केवळ बेल तुळशी उचलून दिलेल्या वचनावरती अवलंबून राहून ते आलेले आहेत. म्हणजे जीव धोक्यात घालून आले. एक अतिशय किचकट आणि कटकटीचा अपमानास्पद असा तह त्यांना करावा लागतोय आणि तरी सुद्धा ज्ञानाची भूक म्हणजे काय असते हे शिवाजी महाराज तिथे व्यक्त करतात. तर त्यांनी त्या निकोलाय मानुचीला असं विचारलं की आपण कुठल्या देशातून आलात. तर त्यांनी सांगितलं की इटलीतून आलो आहोत. मग ते म्हटले आपल्या देशामध्ये कुठला राजा आहे का राणी आहे. मग त्यांनी काय सांगितलं बुवा आमच्याकडे काय राणी नाहीये, राजा आहे किंवा काय वेगळ्या प्रकारचं गव्हर्नमेंट आहे. मग ते म्हटले तुमच्या या राजाकडे किंवा सरकारकडे सैन्य किती आहे. मग आता बघा की कुठे इटली, कुठे महाराष्ट्र, कुठे तो कोण निकोलाय मानुची, कोण शिवाजी महाराज. पण त्यांच्यात नातं काहीच नाही ना, असं जवळीक किंवा एक कॉमन काहीच नाही त्या दोघांमध्ये. पण तरी महाराजांना उत्सुकता किती आहे बघा जगाविषयी की अरे हा कुठल्या देशातून आला, तिथे कोण आहे, राजा आहे का राणी आहे, त्याची ताकद किती आहे वगैरे हे त्यांनी विचारून घेतलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं की अनेक असे युरोपीय देशातले लोक आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे मग इटलीची आपल्याला या निमित्ताने माहिती करून घेता येते तर आपण करून घ्यावी. कारण बाकी पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच वगैरे लोकांची महाराजांचा तुलनेने जास्त संपर्क येत होता, पण इटालियन लोकांची कोणाचा आला नव्हता. तर ते महाराजांना त्याही इतक्या अवघड परिस्थितीमध्ये लक्षात आलं आणि मग त्यांनी त्याला माहिती विचारली. आता तो मानुची काय लहानपणीच घरातनं किंवा देशातनं पळून आलेला होता, त्याला काय माहिती होती तेवढी त्यांनी सांगितली आणि मग पुढे आपलं यांचं बाकीचं जे काय काम होतं ते त्याच्यासाठी गेले. पण माहितीची भूक असणं म्हणजे काय हे आपल्या जवळचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आणि ते आपण लक्षात घेण्यासारखं आहे. अनेक वेळेला आपल्याला आपल्या जवळचंही काही माहिती नसतं. माणसं भेटतात आपल्याला पण नुसतीच भेटतात निघून जातात, आपल्याला काही माहिती मिळत नाही आणि मग अनेक आपले निर्णय घेण्यामध्ये सुद्धा चूक होऊ शकते किंवा काही गैरसमज होऊ शकतात, योग्य ते समज होऊ शकत नाही. हे सगळं शिवाजी महाराजांच्या बाबतीत कधी घडलं नाही कारण त्यांना या प्रकारची भूक कायम होती. दुसरं असं की त्यांना एक पोर्तुगीज लोकांनी एकदा छापखान्यामध्ये छापलेलं बायबल आणून दाखवलं. आता हे ते पोर्तुगीज लोक अकबर बादशहापासून
अनेक राज्यकर्त्यांना त्यांनी दाखवलं होतं. पण शिवाजी महाराजांना त्याचा म्हणजे आपण म्हणतो की माहितीची भूक असल्यानंतर ज्ञान जमा होतं आणि ज्ञानातून माणसाचा कसा विकास होतो ते त्याही काळामध्ये की शिवाजी महाराजांनी लगेच चौकशी केली की हे काय तंत्र आहे व हे आपल्याला आपल्या काही गोष्टी छापण्यासाठी उपयोगी पडेल का. जसं त्यांनी त्यांचं बायबल छापलेलं आहे, आपल्याकडे अशी काही पुस्तकं आपल्याला छापता येतील का. अर्थात लगेच काही शिवाजी महाराजांना छापकाना मिळाला नाही, पण त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांना त्याच्यात यश अजिबात आलं नाही. पण त्यांनी इंग्रज आपला एक व्यापारी प्रतिनिधी होता पारेख त्याचा आडनाव, त्याला मुंबई बेटावरती पाठवलं होतं आणि त्यांनी काही खटपट केलेली होती किंवा हे प्रेसचं तंत्रज्ञान म्हणजे आपल्याला ते आपल्याकडे छापकाना आणता येईल का. पण ते इंग्रजांनी अर्थातच पैसे घेतले, फसवणूक केली, पण काही हे तंत्र आपल्याला दिलं नाही. त्यामुळे प्रत्यक्षात त्याचा काही फायदा झाला नाही. पण तुम्ही बघा की एक अतिशय श्रीमंत, अतिशय मोठं म्हणजे शिवाजी महाराजांच्या तुलनेत 15-20 पट ज्यांचं राज्य होतं त्या अकबर बादशहाला काही असं कुठल्याही प्रकारे उत्सुकता वाटली नाही, असे काही प्रश्न पडले नाही की आपण कुराण छापून घेऊ शकतो का वगैरे. पण शिवाजी महाराजांना मात्र ते बघितल्या अंदाज आला ही जी एक एनलाइटनमेंट आहे म्हणजे ज्यांना स्वतःचा काहीतरी एक स्वतःचा प्रकाश असतो म्हणजे ज्यांच्या आतमध्ये एक दिवा पेटलेला असतो त्यातले शिवाजी महाराज होते. आणि मग त्यांना मात्र त्याचा उपयोग लगेच लक्षात आला. ते माहिती, ज्ञान आणि उपयोग हे सगळं जे एकापाठोपाठ येतं ती प्रक्रिया महाराजांच्या डोक्यामध्ये सतत चालू असेल. ही त्यांची प्रतिभा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रतिमेमध्ये आपल्याला हे काही सापडत नाही, पण हे त्यांच्या प्रतिभेमध्ये आपल्याला सापडतं. त्यामुळे मी तुम्हाला या 2-3 कथा सांगितल्या. आता अजूनही एक गोष्ट आहे की ज्या शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष केल्या म्हणजे काहीतरी जगावेगळं काम केलं असं जे आपल्याला महाराजांच्या बाबतीमध्ये एक सांगायची एक कथा मी तुम्हाला अजून एक कथा सांगतो. कारण शक्यतो जरी माझा विषय व्यवस्थापन असला तरी तो प्रमेय, सिद्धांत, व्याख्या वगैरे अशा याच्यातून मला सांगायला आवडत नाही. कारण ते समजायला थोडंसं कठीण पडतं, ऐकायला थोडंसं कंटाळवाणं होतं. आपल्याला हे मनोरंजनाच्या माध्यमातून पण तरी सुद्धा त्याला एक पूर्वी आपल्याकडे नभोवाणीवर कार्यक्रम असायचा जो मी ऐकायचो म्हणजे माझ्या शाळेच्या आयुष्यामध्ये की हसत खेळत हिंदी. तसं आपल्याला हसत खेळत या इतिहासाकडे बघता आलं पाहिजे आणि काहीतरी शिकता आलं पाहिजे. कारण इतिहासाला 5वा वेद असं मानलं जातं आणि त्याचं वर्णनही असं केलेलं आहे किंवा जो गतकाळचा तुम्हाला आढावा देतो आणि भावी काळासाठी वाटाड्या म्हणून काम करतो. याचा मान सगळ्या प्रगत देशांमध्ये खूप ठेवला जातो. अमेरिकेसारख्या देशाला जेमतेम 400 वर्षांचा इतिहास आहे, पण त्यांनीही एवढा प्रचंड अमेरिका देशही आहे भौगोलिकदृष्ट्या. पण जिथे जिथे म्हणून काही थोडं थोडं जरी इतिहासातलं एवढंसं जरी घडलेलं असलं तरी त्यांनी त्याचा मान ठेवलाय, त्याचं स्मारकं केली आहेत. अशी शेकडो हजारो स्मारक आहे आणि 400 वर्षाचा म्हणजे असा काय मोठा इतिहास आहे, पण त्यांनी त्याचा मान ठेवलेला आहे. मात्र आपल्याकडे किमान 10,000 वर्षांचा इतिहास असताना आपल्याकडे मात्र त्याचा मान ठेवला जात नाही. महाराजांचे किल्ले हे एकमेव उदाहरण आपल्याला सांगितलं तरी आपल्याला मुद्दा इथे लक्षात येईल की किती दुर्लक्ष आहे आपलं. म्हणजे एकीकडे आपण दैवत मानतो आणि दुसरीकडे दुर्लक्ष करतो. तर याच्यातून जो शिकण्याचा मुद्दा आहे की जो आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये म्हणजे मी शिवाजी महाराजांचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे किंवा कसा उपयोग होऊ शकेल हे सांगण्याचा कायम प्रयत्न करतो. नाही तर मग असं वाटतंच ना आपल्याला अरे ते 300 वर्षापूर्वी होऊन गेले, त्यावेळेला काही बाईक नव्हती, काही कॉम्प्युटर नव्हता, मोबाईल नव्हता, मग आता या आधुनिक जगामध्ये शिवाजी महाराजांचा काय उपयोग आहे असं काही लोक बोलतात. म्हणजे मी ऐकलंय म्हणून सांगतो, नावं नाही कोणाची सांगत. पण हे चिंताजनक आहे की कारण कसं आहे की माणूस तोच राहतो, काळ बदलतो, पण आपल्या आशा आकांक्षा, महत्वाकांक्षा, एकूण गरजा, आवडीनिवडी या काही फार बदलत नाही. म्हणजे त्यातला माणूस हा मुळात फार काही बदलत नाही. वरवरचे बदल होतात की काल आपण वेगळा पेहराव करत असतो, आज वेगळा करतो, काल एक वेगळं तंत्र वापरतो, आज एक वेगळं तंत्र वापरतो, पण मूलतः माणूस हा फारसा कधी बदलत नाही. त्यामुळे या इतिहासामध्ये 300 वर्ष पूर्वी झालेला हा माणूस असला, महामानव असला तरी सुद्धा आज काही लोक सवयीने किंवा गैरसमजुतीने दुर्लक्ष करतात. त्यांचंही लक्ष इकडे वेधण्याचा माझा प्रयत्नच आहे. थोडक्यात इतिहासाचा उपयोग काय म्हणजे आपल्याला आपल्या फायद्यासाठी, हे काही मी परमार्थासाठी, देशासाठी अमुक तमुक असं म्हणून बोलत नाही, आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. तर आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये एक गरज असते की वी हॅव टू मोटिवेट अदर्स. म्हणजे आपलं काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक तर समोरच्याला खुश करून ते काम करून घ्यावं लागतं किंवा दडपण टाकून ते तुम्हाला काम करून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण रोज एक तंत्र वापरत असतो. म्हणजे वी ऑलवेज ट्राय टू मोटिवेट. म्हणजे आपल्यालाही कोणीतरी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतं आणि
दुसऱ्यालाही आपण मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो की जसं ज्यांना शाळेतली मुलं असतील ते पालक कायम आपल्या मुलांनी अभ्यास करावा याच्यासाठी काहीतरी त्यांना मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असतात. मुलं मात्र लेटेस्ट मोबाईलचं मॉडेल आई वडिलांकडनं कसं मिळेल किंवा काही एखादं खेळणं कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मग ते कायम चालू असतं. म्हणजे ते मोटिवेशन हे आपल्याला माहिती असेल असंही नाही किंवा माहिती असण्याची गरजही नाही, पण मोटिवेशन आहे आणि ते म्हणजे प्रेरणा ज्याला आपण म्हणतो. शास्त्रोक्त भाषेमध्ये अभिप्रेरणा असं म्हणत असेल तरी प्रेरणा त्यातनं मुद्दा स्पष्ट होतो. तर ते करत असतात माणसं, आपणही करत असतो. म्हणजे असं काही नाही की इतर करतात आपला काही संबंध नाही, आपणही ते करत असतो. आणि त्याच्या जगन्मान्य दोन पद्धती आहेत. म्हणजे एक पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे आणि दुसरं निगेटिव्ह मोटिवेशन आहे. पॉझिटिव्ह मोटिवेशन काय असतं तर गोड बोलणे, शाबासकी देणे, प्रमोशन देणे, पगारवाढ देणे वगैरे, कौतुक करणे किंवा समारंभ करून बक्षीस देणं, हे सगळं पॉझिटिव्ह मोटिवेशनचे भाग आहे. निगेटिव्ह मोटिवेशन काय आहे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे शिक्षा करणे, लागट बोलणे, रागावणे, एखाद्याची पदावनती करणे, पगार बंद करणे, कामावरनं काढून टाकणे वगैरे वगैरे. आणि या दोन्ही प्रकारची कामं आपल्याला करावी लागतात. म्हणजे जसं तुम्ही ज्या भूमिकेमध्ये असाल त्याप्रमाणे ते असतं, पण कॅटेगरी दोनच राहतात. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि आजही जे मॅनेजमेंट सायन्स सांगतं त्यात असं ते म्हणतं की पॉझिटिव्ह मोटिवेशन इज मोर डिझायरेबल दॅन द निगेटिव्ह वन. म्हणजे तुम्ही शक्यतो पॉझिटिव्हली सकारात्मकरित्या दुसऱ्याला मोटिवेट करू शकला पाहिजे, कारण त्याचे परिणाम जास्त चांगले होतात, जास्त दीर्घकाळ टिकतील असे होतात. म्हणून त्याचं महत्व आहे. म्हणजे हे आजचं मॅनेजमेंट सायन्स सांगतं. पण आजच्या मॅनेजमेंट सायन्समध्ये कुठेही नसणारे शिवाजी महाराज हे 300-350 वर्षापूर्वी तसं वागतायत हे मी तुम्हाला आत्ताच्या कथेमधनं सांगणार आहे. कारण मॅनेजमेंट हे सायन्स म्हणलं त्याच्यातही लोकांचे गैरसमज आहे की आता मॅनेजमेंट सायन्स तर गेल्या 100 वर्षामध्ये तयार झालं, मग त्यात शिवाजी महाराज कुठे बसतात. पण आजचं मॅनेजमेंट सायन्सच मित्रांनो असं सांगतं की इट इज अ सायन्स ॲज वेल ॲज इट इज अन आर्ट. म्हणजे ही कला आहे आणि माणसामध्ये ती कला फार पूर्वीपासून आहे. म्हणजे एकेकाळी तो काही हजार वर्षांपूर्वी तो शिकारीचं व्यवस्थापन करत होता, मग शेतीचं व्यवस्थापन करायला लागला, मग उद्योगांचं व्यवस्थापन करायला लागला, मग व्यवस्थापन शास्त्र विकसित झालं आणि आज तो काहीतरी नॉलेज मॅनेजमेंट वगैरे करतो. उद्या अजून काही करेल, कारण टेक्नॉलॉजी रोज बदलत जाणार आहे. त्यामुळे पण त्याला त्या टेक्नॉलॉजीचं सुद्धा मॅनेजमेंट करावंच लागणार आहे. तर असंच म्हणजे महाराजांकडे ती कला होती, त्यामुळे ते त्याही प्रकारचं मोटिवेशन लोकांना देत होते. ते कुठून तर तुम्हाला त्याची एक कथा सांगतो. म्हणजे या सगळ्या अधिकृत कथा आहेत, माझ्या मनातली एकही गोष्ट नाही आहे, ज्याला काहीतरी आधार आहे अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. तर ती एक कथा आहे की महाराजांचं आणि जंजिऱ्याच्या सिद्धीचं हे हाडवैर होतं. आणि डॉक्टर बाळकृष्णांनी शिवाजी द ग्रेट या नावाचं पुस्तक, म्हणजे खरं तर चरित्र ग्रंथ लिहिला आहे, तो 4 खंडातला आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की शिवाजी महाराजांनी एकूण 8 वेळेला हा मुरुड जवळचा जो आहे जंजिरा केला. आपण त्याला मुरुड जंजिरा असंच म्हणतो आणि तो बहुतेक लोकांनी पाहिला असेल म्हणून मी मुद्दामून त्याचं उदाहरण देतो. तर ह्या मुरुड जंजिरा जिंकण्याचा शिवाजी महाराजांनी एकूण 8 मोहिमा काढून प्रयत्न केला. त्यांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 8 वेळा त्यांनी मोहिमा काढल्या. आणि योगायोग असा आहे की त्याच्यातल्या एकाही मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांना यश मिळालं. आणि पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू छत्रपती या सगळ्यांच्याच काळामध्ये हा जंजिरा अजिंक्य राहिला. आता जंजिरा हा सुद्धा मराठी अपभ्रंश आहे. मूळ अरबी शब्द असा आहे तो म्हणजे जझीरा. जझीरा म्हणजे बेटावरचा किल्ला किंवा पाण्यातला किल्ला. आपल्या मराठीमध्ये अपभ्रंश झाला तो जंजिरा असा झालेला आहे. तर हा मुरुडचा जंजिरा घेण्याचा एक म्हणजे महाराजांचा प्रयत्न होता, एक योजना होती, एक मोहीम त्यांनी काढली. त्या मोहिमेची काय योजना होती हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. योजना म्हणजे समजायला खूप सोपी आहे, पण करायला तेवढीच अवघड होती. का तेही सांगतो, मी दोन्ही गोष्टी सांगतो. ही योजना काय होती तर हा पाण्यातला किल्ला आणि मुरुड गावातनं तो जवळ आहे आणि पण मात्र त्याच्या पुरावरती म्हणजे त्याला शह म्हणून शिवाजी महाराजांनी कासा उर्फ पद्मदुर्ग नावाचा आणखी एक जलदुर्ग बांधलेला होता. भर समुद्रामध्ये तो बांधलेला आहे. आजही त्याचे आपल्याला थोडाफार पडलेला आहे पण तो दिसतो. म्हणजे साधारणपणे या जंजिऱ्यापासनं पद्मदुर्ग हा 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. दोन्ही समुद्रामधले आहेत. पद्मदुर्ग तर अगदी भर समुद्रामध्ये आहे आणि तिथे महाराजांचं वर्चस्व होतं आणि जमिनीवरती महाराजांचं वर्चस्व होतं. पण या जंजिऱ्यामुळे सिद्धी हा कायम अजिंक्य राहत होता, कारण त्याचा आरमार फार तगडं होतं
आणि स्वतः सिद्धी हे अत्यंत कार्यक्षम होते असं म्हणण्याचा अर्थ की सिद्धी हे काही एका माणसाचं नाव नाही आहे. अनेक सिद्धी होऊन गेले ज्यांच्याशी मराठ्यांचे संघर्ष झालेले आहेत. आपण एक पद म्हणू त्याला, किंवा एक प्रमुख जो माणूस असेल त्याला सिद्धी. आता हे सगळे मुळात हापशी म्हणजे हापसाण म्हणजे आफ्रिकेतनं ही सगळी मंडळी आपल्याकडे स्थलांतरित झालेली. कोणी गुलाम म्हणून इकडे आले, कोणी नशीब काढायला म्हणून आले वगैरे. बरेचसे तर गुलाम म्हणूनच इकडे आलेले होते. पण यांच्या ताब्यामध्ये हा जंजिरा त्या वेळेला होता जेव्हा ही योजना बनवली. आणि जवळपास सगळ्याच शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सिद्धीच्याच ताब्यात तो राहिला. आणि मग योजना या किल्ला जिंकून घेण्याची अशी होती की रात्रीच्या अंधारामध्ये कोणीतरी समुद्रातनं यायचं आणि त्या जंजिऱ्याच्या तटबंदीला शिड्या लावायच्या. आणि अर्थातच मग मागणं सैन्याने पण यायचं आणि या लावलेल्या शिड्यांवरनं त्यांनी वरती जायचं आणि पुढे लढाई करून किल्ला जिंकायचा. आता हे समजायला किती सोपं आहे, खूप सोपं आहे. पण ते करायला तितकंच कठीण होतं, कारण सामना या सिद्धीशी होता. हे सिद्धी हे अतिशय कार्यक्षम होते, लढाऊ होते आणि तितकेच क्रूर होते. म्हणजे आपल्या त्या जंजिऱ्या किल्ल्यावरच्या जरी कोणी काही चूक केली आणि सिद्धीला राग आला तर बहुतेक वेळेला एकच घडायचं की तो त्या माणसाचे हातपाय बांधायचा, त्याला पोत्यात घालायचा आणि समुद्रात ढकलून द्यायचा. म्हणजे मृत्यू, दुसरं काही. म्हणजे तिथे पश्चाताप करायलाही जागा तो शिल्लक ठेवायचा नाही, डायरेक्ट वर. आता अशा सिद्धीच्या तटबंदीला रात्रीच्या अंधारामध्ये, आता वरती पहारेकरी वगैरे असायचेच, त्यांना चकवून, मुळात समुद्रात न जाऊन त्या पहारेकऱ्यांना चकवून रात्रीच्या मर्यादित वेळामध्ये म्हणजे मध्यरात्री नंतर हे काम करायचं. मध्यरात्र ते झुंजू या काही तासातच एवढं सगळं त्यांना उरकायचं होतं. आणि मग हे काम अंगावर घेतलं. अलिबाग जवळच्या लायजी कोळी पाटील या नावाच्या माणसाने ही कामगिरी अंगावर घेतली. तो म्हटला की हा मी हे करतो. आणि मग मागणं सैन्य येणार होतं. आणि मग तो पहिल्यांदा सगळ्या या शिड्या बिड्या घेऊन तो तिकडे निघाला. आता शिड्या म्हणजे आज आपल्याकडे लाकूड किंवा ॲल्युमिनियमच्या शिड्या असतात तशा काही त्या शिड्या नव्हत्या. त्या दोरखंडाच्या किंवा इतर वेलींच्या साह्याने तयार केलेल्या शिड्या असायच्या. त्यामुळे त्या खोड्यांमधनं नेणं म्हणजे, कारण हे मी का सांगतो तर जंजिऱ्याची तटबंदी आजही तुम्ही बघायला गेलीत तर तुम्हाला दिसतं साधारणपणे 40 ते 45 फूट उंचीची तटबंदी आहे. आजही ती चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला दिसते. त्या काळी तर ती अजून मजबूत असेल. आणि प्रत्यक्ष सिद्धी तो एक लढाऊ किल्ला म्हणून त्यावेळेला वापरात आहे. त्यामुळे पहारे जास्त जागरूक होते. खूप आतमध्ये सैन्य पण होतं. तयारीनिशी ते कायम असायचं. वरच्या बुरुजांवर सगळ्या तोफा बिफा चढवलेल्या होत्या. त्या तोफाही खूप मोठ्या संख्येने होत्या, मोठ्या मारक क्षमतेच्या पण होत्या. म्हणजे सिद्धी हा बलाढ्यच होता. त्या किल्ल्यापुरता विचार केला तर तो जवळपास अजिंक्यच होता. आणि या मार्गाने त्याला शह द्यायचा होता. आणि हा लायजी कोळी पाटील त्या दिवशी निघाला. तो त्या रात्री मध्यरात्रीनंतर निघाला, तिथे पोचला आणि बरोबर तो तिथे त्यांनी त्या तटबंदीला शिड्या पडला. आता इथपर्यंत तो, त्याला आपण म्हणतो की हे सगळं मोठंच काम होतं, पण इथपर्यंत तो आपल्यासारखा वागला. म्हणजे जनरली आपण जसं करतो की सांगकाम्यासारखं जेवढं सांगितलं असतं तेवढं काम आपण पूर्ण करतो, पण इथे यानंतर तो आपल्यापेक्षा वेगळा असा वागला. म्हणजे ही बिहेव लाईक मोर दॅन इफिशियंट पर्सन. तर त्यांनी काय केलं की त्यांनी शिड्या लावल्या. वरती पहारेकऱ्यांना काही कळलं नाही. त्यांनी शिताफिनी सगळं काम केलं. आणि मग तो पुढे त्याच्याकडनं अपेक्षित नसलेलं पण प्रत्यक्षात मोहिमेला उपकारक अशा प्रकारचं त्यांनी एक काम केलं. तो म्हटलं की आता आपण इथपर्यंत आलेलोच होतो, आपलं काम तर पूर्ण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने सैन्य येईल आपलं, पण त्यांनाही काही आपला उपयोग झाला तर आपण इथे थांबू थोडा वेळ आणि मग ती मदत करून जाऊ. कारण आपल्याला काय परत जायचं, आपल्याला काय त्या लढाईचं काही त्याच्यावरती जबाबदारी नव्हती. आणि म्हणून मग तो तिथे थांबला थोडा वेळ. आणि मग त्याला वाटलं की काहीतरी गडबड होती, की आपल्या काही सैन्याची चाहूल लागत नाही कुठे. आणि तरी तो म्हटलं ठीक आहे अजून थोडा वेळ थांबू. आणि थोडा वेळ गेल्यानंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की आता थोड्याच वेळात झुंजू होईल, त्यानंतर पहाट आणि मग उजेडामध्ये सैन्याने येऊन काहीच उपयोग नाही. कारण वरच्या सगळ्या पहारेकरांना नव्हे सगळ्यांनाच झोपी गेलेले लोक पण जागे होतील आणि दिवसाढवळे ही मोहीम शक्यच नव्हती. आणि मग त्याला याही गोष्टीची जाणीव झाली की आपलं सैन्य 100% आता काही येत नाही. वेळेच्या हिशोबाने त्यांच्या येण्याचा आता काही उपयोग नाही आणि आतापर्यंत आलं नाही याचा अर्थ आता येणार नाही. मग त्यांनी काय केलं, तो बरोबर आपल्या उलट वागला. म्हणजे पाट्या टाकून तो मोकळा नाही झाला. तो म्हटला आता या शिड्या आहेत ना या आपण परत काढून घेऊ. हे हिच्या कशाला ठेवायच्या, कारण आता ते शिड्यांचं काहीच काम नाही.
त्याचे सैन्यच येणार नाही, मग ते शिड्या कोणासाठी आहे? म्हणून त्यांनी 200% धोका पत्करला किंवा 200% इफिशियन्सी दाखवली. त्यांनी लावलेल्या शिड्या परत काढल्या. म्हणजे तुम्ही बघा, लावणं 40 फूट उंचीच्या इमारतीला शिड्या लावणं हे आजही काही सोपं काम नाही आहे आधुनिक जमान्यामध्ये. त्या जमान्यात त्यांनी ते केलं. परत त्यांनी लावलेल्या काढल्या. म्हणजे दोन्ही वेळेला, आणि त्यांनी वरच्या पारेकऱ्यांना याचा काही थांग पत्ता लागू दिला नाही. आणि मग त्यांनी शिड्या सोडून पळून जाण्याऐवजी तो शिड्या काढून पळून गेला. म्हणजे शिड्यांसकट पळून गेला. आणि महाराजांचं माहिती खातं किंवा हेर खातं हे अतिशय कार्यक्षम होतं. त्यांना टाकोटाक म्हणजे ताबडतोब रायगडावरती खबर मिळाली की अजून आपली एक जंजिऱ्यावरची मोहीम वाया गेली. ब्ला ब्ला ब्ला. मग सगळं त्यांना कळलं की तो लायजी कोळी पाटील गेला, त्यांनी लावल्या, त्यांनी काढल्या, तो परत गेला, त्याची मेहनत वाया गेली, सैन्य काही आलंच नाही वगैरे. आणि मग महाराजांनी हे सगळं वृत्तांत ऐकल्यानंतर त्या लायजी कोळी पाटलाला रायगडवरती बोलावलं. आता गंमत कशी आहे की महाराज काही लायजी कोळी पाटलाला ओळखत नव्हते आणि लायजी कोळी पाटलांची महाराजांची कधी भेट नव्हती झाली. पण आता तुम्हाला माहिती आहे की या मोहिमेचं जे काय भजं झालं, वांग झालं, ते सगळ्यात पहिलं कोणाला कळलं होतं? तर या लायजी कोळी पाटलाला कळलं होतं. आणि सगळ्यांनाच कल्पना होती की अरे हा महाराजांच्या अतिशय प्रतिष्ठेचा किंवा अगदी म्हणजे मनाच्या अगदी दिल का विषय आहे की महाराजांना एक मोहीम ती जाया झाली, म्हणजे मोहीम वाया गेली, तर ते अजिबात आवडण्यासारखं नाही. आणि तो म्हटला की अरे आपण तर त्या मोहिमेत होतो, फसली हे आपल्यालाच पहिल्यांदा कळलं. म्हणजे आपण भले आपलं काम केलं होतं, नाही असं नाही, परंतु आता तो सगळं ज्याला म्हणतो की राग आपल्यावरच निघायचा, म्हणजे वाड्याचं तेल वांग्यावर, तसं एखाद वेळेस होऊ शकतं. कारण महाराज अतिशय चिडलेले असणार आणि अपयशी मोहिमेचे भागीदार म्हणून आपण आता रायगडवर जायचं म्हणजे आपली बिन पाण्याने तरी चंपी होणारच याचा त्याला अंदाज आला किंवा त्याचं भय पण वाटलं. पण अर्थात महाराजांचं बोलावणं म्हटल्यानंतर त्याला काही पर्याय नव्हता. तो आपला भीतभीत का होईना पण रायगडावरती पोचला. तिथे सदरेवरती महाराज होतेच. मग बाकीच्या लोकांनी महाराजांना सांगितलं की लायजी कोळी पाटील आलेले. लायजी कोळी पाटलाला लोकांनी दाखवलं की शिवाजी महाराज वगैरे. मग सगळं औपचारिकता मुजरे बिजरे सगळी पूर्ण झाली, प्रोटोकॉल झाला पूर्ण. आणि मग महाराजांनी 1-2 क्षण त्या लायजी कोळी पाटलाकडे रोखून बघितलं आणि त्याचा अगदी तो तिथं गर्भगाडीत होण्याची वेळ आली की अरे आता महाराज रोखून बघतायत, काही बोलत नाहीयेत आणि जरा गंभीरच दिसतायत. म्हणजे आता आपल्याला जे वाटलं की बिन पाण्याने आपली आता पक्की होणार, त्यामुळे तो घाबरला. पण तिथे अँटी क्लायमॅक्स झाला. म्हणजे ज्याची त्याला भीती वाटत होती त्याच्यापेक्षा एकदम उलट घडलं. महाराजांनी 1-2 क्षण त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या कारभाऱ्यांना आदेश दिला. ते म्हणले, पंत, या लायजी कोळी पाटलाला भोयांसकट पालखीचा मान द्या. आता पालखी हे त्यावेळेला प्रतिष्ठेचं लक्षण आहे. म्हणजे आज जशी एखादी गाडी असते, आता मी आज शिवाजी महाराजांचा काय उपयोग आहे, काय रिलेव्हन्स आहे या दृष्टीने ही कथा सांगतो. आज शोफर ज्याला आपण म्हणतो की भोयांसकट पालखी म्हणजे काय, तर शोफर ड्रिव्हन का. आता काय पालखी कोणी वापरत नाही. आता लोक आपण 4 चाकी गाड्या वापरतो. ज्याची मोठी गाडी त्याची मोठी प्रतिष्ठा, ड्रायव्हर सकट गाडी असेल तर अजून प्रतिष्ठा. त्यामुळे महाराजांनी त्यावेळेला त्याला एक हा सर्वोच्च मान दिलेला होता. आणि आजही बघा की 2021 सालामध्ये सुद्धा कुठल्याही लुंग्या सुंग्या माणसाला शोफर ड्रिव्हन कार मिळत नाही. कोणी जो विशेष कामगिरी करतो त्याला तरी मिळते किंवा खूप मोठ्या पदावरचा माणूस असेल तर त्याला तरी मिळते. आणि हा असा एक सर्वोच्च किंवा खूप मोठा मान त्यावेळेला महाराजांनी या लायजी कोळी पाटलाला दिला. आता लायजी कोळी पाटलाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हणजे एक तर बाबा असं कसं झाला, त्याला पहिला अरे बिनपाण्याने जी चंपी तर राहिलीच, पण इथं आपल्याला एक मोठा बहुमानच प्राप्त झाला. त्याचं त्याला एक क्षण खूप बरंही वाटलं आणि नंतर काही प्रश्नही पडले त्याला, ते त्यांनी विचारले महाराजांना. त्यावेळी तो महाराजांना मग म्हणला की आश्चर्याचा एक त्याचा धक्का थोडा ओसरल्यानंतर 1-2 सेकंदांनी तो महाराजांना म्हणला किंवा महाराज, ते मोहिमेचं तर काय झालंच नाही, म्हणजे ती मोहीम तर अपयशी झाली, तरी बी तुम्ही माझा एवढा मोठा सन्मान कशापायी करताय. आणि मग त्याला हे जेन्युइन कुतूहल होतं की अरे बा, अपयशी माणसाला बक्षीस कसं काय मिळतं, असं कुठेच मिळत नाही ना. अपयशी माणसाला काहीतरी शिक्षा मिळते किंवा दुर्लक्ष केलं जातं त्याच्याकडे, पण कौतुक होत नाही. इथे तर एवढं मोठं कौतुक झालं. तर मग त्याला महाराजांनी सांगितलं, हे समजावून सांगितलं त्यांच्या माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की महाराज असं म्हटले की अरे
मला ते सगळं मोहीम अपयशी झाली आहे माहिती आहे, त्यातले बारीक मला तपशील कळले. तू अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केलीस म्हणून तुझं कौतुक करायला मी तुला बोलावलेलं आहे. एक तर तू तुझं काम उत्तम केलंसच, पण तू यू वेट समवेअर बियॉन्ड, म्हणजे तुझ्याकडनं जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा सुद्धा तू जास्त काम चांगलं केलंस. म्हणून मी तुला विशेष सन्मान देण्यासाठी एवढा मोठा सन्मान दिला, रायगडावरती बोलवून दिला. मला मुद्दाम तुला भेटावंसं वाटलं की अरे कोण माणूस आहे हा, की जो 200% कामगिरी करतो, 100% नाही 200% कामगिरी करतो. तो म्हटला की तू एक म्हणजे जाणून बुजून केलंस का नकळत केलंस मला माहिती नाही, पण तू एक फार मोठं काम केलंस. ते काय आहे, तर तू जर शिड्या सोडून पळून आला असतास तर सिद्धीला दुसऱ्या दिवशी कळलं असतं की अरे या मार्गाने आपल्या जंजिऱ्यावरती भविष्यातही हल्ला होऊ शकतो. काल झाला, काल प्रयत्न झाला, म्हणजे हल्ला नाही झाला पण 50% प्रयत्न झाला. तर तो म्हटला की त्यांनी काल 2-4 पहारेकरी मारूनही टाकले असते, पण त्यानंतर त्यांनी अशी काळजी घेतली असती की याच्या पुढे कधीही जंजिऱ्यावर या पद्धतीने हल्ला करता येणार नाही याची पूर्वतयारी किंवा खबरदारी त्यांनी कायम घेतली असती. आणि एक प्रकारे तू या शिड्या काढून आल्यामुळे स्वराज्यासाठी एक महत्वाची संधी तू शिल्लक घेऊन आलास, की कोणालाच काही कळलं नाही, सिद्धीलाच काही कळलं नाही. जे खूप महत्वाचं होतं की त्यालाच कळायला नको होतं की आपण अशा मार्गाने काहीतरी धडपड करतो आहोत, पण ते त्याला कळलं नाही. आणि तू एवढं 200% चांगलं काम केल्यामुळे तुला मी एवढा मान महत्वाचा किंवा मोठा दिलेला आहे. मग त्याला दुसरा प्रश्न आला जो त्याचा वैयक्तिक होता आणि जेन्युइन होता. तोही पहिल्या इतकाच जेन्युइन प्रश्न त्यांनी विचारला दुसरा, की तो म्हटला महाराज मी सबिंदरावरचा माणूस, म्या पालखी घेऊन कुठं जाणार. हा अगदी व्हॅलिड पॉइंट आहे. अतिशय म्हणजे त्यांनी चपखल प्रश्न विचारला की मी कोळी आहे, कोळ्याला काय पालखी बिलकी घेऊन त्याचा काय उपयोग आहे. भोईगा असले काय नसले काय, पालखी असली काय नसली काय, मला त्याच्या माझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही उपयोग नाही. मिरवण्यापुरतं कधीतरी सणासंभारंभाला मी ती वापरू शकतो. आणि महाराजांच्याही लक्षात आलं की अरे हा आपण उत्साहाच्या भरात एक आदेश दिला खरा, सद्भावनेने दिला, पण त्याला काही तेवढा उपयोग होणार नाही. मग ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं उपयुक्त काम केलं पाहिजे त्याच्यासाठी त्याच्या बदल्यात आपण त्याच्या उपयोगाचं काम केलं पाहिजे ना. ज्याला निरुपयोगी होईल असं काही करून उपयोग नाही. मग महाराजांचं महाराज पण आपल्याला कुठे दिसतं. लगेच महाराजांनी एक दुरुस्त आदेश दिला आणि त्यांनी लगेच या पंतांना सांगितलं की पंत याला एक गलबत द्या, पण त्याचं नाव मात्र ठेवा पालखी. म्हणजे हा कसा आहे की हा समाजाला संदेश आहे. म्हणजे त्यांनी एका दगडात 2-3 पक्षी मारले आपल्या लक्षात येईल. त्या माणसाचं त्यांनी कौतुक केलं, त्याचं जे काही उपयुक्त कौतुक व्हायला पाहिजे तेही त्यांनी केलं. आणि ह्यांनी खूप कामगिरी स्वराज्यासाठी चांगली केली तर त्याची काय संभावना होते हा त्याच्या बाकी सगळ्या गावकऱ्यांना किंवा पंचक्रोशीला सुद्धा त्यांनी एक प्रकारे हा मेसेज दिला. म्हणजे शिवाजी महाराजांना युगप्रवर्तक का म्हणायचं, तर आज 300 वर्षानंतर सुद्धा ही गोष्ट आपल्याला सांगावीशी आणि ऐकावीशी वाटते. आणि याचं पुढचंही एक तुम्हाला मी गंमत सांगतो. मी ही एकदा पुण्यामध्ये अशीच आज तुम्हाला सांगतोय तशी कथा रोटरी क्लब ऑफ टिळक रोड मध्ये मी सांगितली. आणि त्या कथेनंतर त्या रोटरी क्लबच्या एक महिला सदस्य होत्या, म्हणजे त्या सदस्याच्या पत्नी, त्या मला येऊन भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की अहो तुम्ही माझ्या गावची कथा सांगितली. त्या म्हटल्या की मी अलिबागची माहेरवाशीण आहे आणि आजही लायजी कोळी पाटलाचे वारस त्या तिथे राहतात. अर्थात त्यांच्याकडे हे काही शिवाजी महाराजांचं गलबत नाहीये, पण त्यांच्याकडे जे काही आता आधुनिक इतर मोटर लॉन्च सारख्या गोष्टी आहेत त्यालाही त्यांनी पालखी नाव कायम ठेवले. म्हणजे युगप्रवर्तक का म्हणायचं की 300-325 वर्षानंतर सुद्धा महाराजांनी जे काही केलं, महाराजांनी जे काही दिलं, म्हणजे पालखी एक टायटल आहे एक प्रकारे की सन्मान चिन्ह आहे. भले ती एक वस्तू आहे वापरायची, पण ते एक सन्मान चिन्ह आहे. आपण हे म्हणतो ना गाडी घोडेवाला माणूस आहे किंवा बालबच्चेवाला माणूस आहे, शेतीवाडीवाला माणूस आहे. तसं त्या काळामध्ये होतं की अरे याला पालखीचा मान आहे, म्हणजे मोठा माणूस आहे. हे मोठेपण जे शिवाजी महाराजांनी त्याला दिलं त्याची आठवण आजही 300 वर्षानंतर राहिलेली आहे. आता तुम्हाला सांगतो की पुन्हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावरती फोकस आहे. त्यानंतर त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला, लायजी कोळी पाटलाला त्यांनी एक प्रश्न विचारला की तू पाटीलकी कोणी दिली, म्हणजे तुला पाटील कोणी केला. पाटील हे वतन आहे किंवा वतन असायचं, आता ते काही राहिलं नाही, पण ते म्हणजे कुठल्या तरी राज्यकर्त्यांनी द्यावं लागायचं. असं कोणी स्वतःच जाहीर करू शकायचं नाही की मी आजपासून पाटील आहे बरं का, असं नाही म्हणता यायचं की तो दुसऱ्यांनी आपल्याला देण्याचा मान असायचा.
तर म्हणून त्यांनी विचारलं की तुला कोणी दिली? तर तो म्हटला बादशाहानं दिली. ते खरं होतं की औरंगजेब बादशहाने त्याला पाटीलकी दिलेली होती. आणि मग महाराजांनी त्याला असं म्हणलं की पंत तिसरा आदेश दिला त्याने. ते म्हणले आजपासून या लायजी कोळी पाटलास सर पाटील करणे. म्हणजे माझ्या शत्रूंनी जर त्याला पाटील केलं असेल तर वन अप ओव्हर माय एनिमी, मी त्याच्या वरचढ काहीतरी या माणसाला देतो. मग त्याने त्याला सर पाटील केला आणि मग तो आज आपल्याला रेकॉर्ड्समध्ये लायजी कोळी सर पाटील असं त्याचं नामाभिधान किंवा एक त्याची पदवी असं येतं. म्हणजे हे शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. आणि मग मोटिवेशन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की हे पॉझिटिव्ह मोटिवेशनच आहे. इथे त्यांनी कोणाला शिक्षा केली नाही, फक्त कौतुक केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे असं. आणि मग याचा परिणाम काय असतो, म्हणजे शेवटी काय असतं की मग त्याचा परिणाम काय झाला, शेवटी रिझल्ट काय आहे. रिझल्ट ओरिएंटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर खूप चांगल्या गप्पा मारल्या आणि खूप चांगला पेपर लिहिला आणि मार्क शून्य पडले तर उपयोग काय. म्हणजे 16 पानं लिहिली पण गणित चुकली तर शून्य मिळतं. म्हणजे त्याचा उपयोग काही राहत नाही. पण उपयोग तर व्हायला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज वॉज ऑलवेज फोकस, म्हणजे हे मी आजची भाषा वापरतो, ही वॉज ऑलवेज फोकस, ही वॉज ऑलवेज रिझल्ट ओरिएंटेड. आणि मग या मोटिवेशनचा काय सगळ्यात जास्त असतं. म्हणजे आजही बघा की काही बदल नाहीये. मी तुम्हाला मगाशीच म्हणलो की माणूस बदलत नाही, काळ बदलतो, माणूस बदलत नाही. आज सुद्धा हायएस्ट मोटिवेटेड माणूस काय करू शकतो त्या जमान्यामध्ये आणि आज, म्हणजे 17वं शतक 21वं शतक काय करू शकतो, तर तो मरू शकतो. म्हणजे स्वतःचं प्राणदान देण्यापलीकडे अधिक मूल्याचं असं माणूस काहीही त्यागू शकत नाही. काही याच्यात बदल नाही. म्हणजे 400 वर्षाच्या मध्ये काहीही फरक पडू शकलेला नाही, अजून 400 वर्षानंतरही काही फरक पडणार नाही. पण ते त्याला आपण म्हणतो की या प्रकारे स्वतःचं बलिदान द्यायला शिवचरित्रामध्ये आपल्याला अशी डझनावरी उदाहरणं सापडतात. हे काय लायजी कोळी पाटलानेच मोठा पराक्रम केला होता एकटा असं नाही. आज आपण त्याचा खास विशेषत्वाने उल्लेख केला, आपल्या एका मुद्द्यासाठी उल्लेख केला. पण असे अनेक आहेत. म्हणजे तानाजी मालुसरे आहेत, बाजी प्रभू देशपांडे आहेत, मुरारबाजी आहेत, खूप आहेत, प्रतापराव गुजर आहेत. अशी आपल्याला शोधावी तितकी उदाहरणं सहजपणे सापडतात. पण ऑल दीज पीपल वेर हायली मोटिवेटेड. आणि त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे डॉक्युमेंट्समध्येही दिसतो की बाजीप्रभू ज्या वेळेला या पावनखिंडीच्या लढाईच्या आधीची एक थोडी पार्श्वभूमी सांगतो की त्या लढाईच्या आधी काही एक अर्धा तास किंवा काही थोडा वेळ, त्यापेक्षा कमीच असेल, पण तिथे पावनखिंडीत महाराजांसह बाजीप्रभू आहेत. त्यांच्या पाठलागावर सिद्धी मसूद हा सिद्धी जौहरचा जावई येतोय. तो घोड्यावर नाही येतोय, त्याच्याबरोबर पायदळ पण आहे. सुमारे 2000 घोडदळ, 1500 पायदळ. आणि ही काल रात्रीपासून पन्हाळगडापासून विशाळगड म्हणजे साधारणपणे 45 किलोमीटर 47 किलोमीटर अंतर आहे. याच्यातलं बरेचसे म्हणजे 40 किलोमीटर त्यांनी तोपर्यंत अंतर कापलेलं आहे. रात्रभर ते चालत पळत या पद्धतीने येतात. म्हणजे किती दमले असतील हे कल्पना आपल्याला. ते दिवस उजाडलेला आहे आणि शत्रू त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतोय. इन ब्रॉड डे लाईट दे वेर बीइंग चेस्ड. आणि युद्धाचा नियमच असा आहे किंवा अनुभवच असा आहे की पायदळ हे संख्येने जास्त असलं तरी सुद्धा घोडदळ हे पायदळावरती मात करतं. आणि इथे तो घोडदळ होतं ते ताज्या दमाचं होतं आणि संख्येने यांच्या तिप्पट चौपट होते. त्यामुळे त्याचा म्हणजे काय परिणाम होणार हे बाजीप्रभूंच्या लक्षात आलं. त्यावेळेला जे बाजीप्रभूंची वाक्य आहेत ही तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो की बकरीमध्येही सापडतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते तिथे बाजीप्रभू असं म्हणतो की साहेब, म्हणजे महाराजांना तो म्हणलेला आहे की आपण निमे लोक घेऊन विशाळगडाशी जाणे, गडावर जाऊन भांडी मारणे, भांडी म्हणजे तोफा, तर भांडी मारणे, तोवर आम्ही येथे गनिमाशी झुजतो. आणि पुढची वाक्य खूप महत्वाची आहे की ती या मोटिवेशनशी संबंधित आहे. त्यात बाजीप्रभू असं म्हणतात की ते म्हणले की आम्ही साहेब कामावरी मरितो. साहेब म्हणजे शिवाजी महाराज. आम्ही साहेब कामावरी मरितो कारण आमचे मुला लेकरास अन्न देणार महाराज साहेब आहेत. तो थोडक्यात जे आपल्याकडे म्हण आहे की लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो, ती भूमिका बाजीप्रभू घेताना दिसतात. ते म्हणले की सगळेच मरतील पण त्यापेक्षा मी लढतो आणि शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. कारण ते वाचले तर ते हजारो संसार चालवतील, मी वाचलो तर मी माझाच संसार चालवणार आहे, त्याच्या पलीकडे मला फारसं काही करायला जमणार नाही. आणि मग तो आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू आहे. फुलाजी प्रभू एक आपल्याकडे दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. म्हणजे बाजीप्रभूंचं जेवढं नाव झालेलं आहे तेवढाच पराक्रम त्यावेळेला फुलाजी प्रभूंनी पण केला आहे. ते बाजीप्रभूंचे धाकटे बंधू आहेत. त्या लढाईत तेही मृत्यू पावले. दोघांच्याही समाध्या विशाळगडाच्या पायथ्याशी आहेत.
ते आपण जरूर बघून या. आणि मग त्या फुलाजी प्रभूंचंही त्या लढाईमध्ये वीरमरण आलं त्यांना. आणि ती लढाईची काही मी कहाणी सांगत नाही, कारण ती आता स्वराज्याच्या याच्यामध्ये सगळ्यांना कहाणी सांगितली. पण ही जे मी तुम्हाला सांगितली ही कहाणी मागची कहाणी आहे. आणि मग नंतर जे शिवाजी महाराजांनी केलं, मग पुढे ते विशाळगडावर गेले, तिथून मग सुटले, परत राजगडावरती गेले. आणि मग त्यांनी पहिलं जे काही काम केलं त्याच्यामध्ये प्रायोरिटीने केलं ते या सगळ्या बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूंच्या आईला भेटले. कारण त्यांना एकूण 8 मुलंही होती. त्या 8च्या 8 मुलांना शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सेवेमध्ये सामावून घेतलं. म्हणजे आजही या ह्याच्यामध्ये सरकार किंवा अनेक मोठ्या कंपन्या ज्याला अनुकंपा तत्वावरती नोकरी देणं असं म्हणतात, ते आज तो स्वातंत्र्यानंतर सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशनमध्ये झालेला कायदा आहे. पण असा कुठलाही कायदा न करता 400 वर्ष मागे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वर्तनाने केले. ते काय आहे की त्यांनी या लोकांना अनुकंपा तत्वावर आपल्या नोकरीत घेतलं, ज्यांच्या घरामध्ये, कारण त्यावेळेला बाजीप्रभूंच्या बरोबर बांदलांचा जमाव होता. म्हणजे साधारण 250-300 बांदलांची माणसं त्यांच्या बरोबर होती, कारण ते बांदलांचे कारभारीच होते बाजीप्रभू देशपांडे. त्यांच्याही सगळ्या लोकांचा परामर्श शिवाजी महाराजांनी घेतला. दीपाऊसाहेब बांदल या त्यांच्यामधली एक ज्येष्ठ व्यक्ती होत्या, बांदलच होत्या त्या, त्यांना महाराज भेटले, त्यांचंही त्यांनी सांत्वन केलं. आणि मग या सगळ्या बांदल कुटुंबियांची त्यांनी माहिती घेतली. ज्यांच्या घरामध्ये असं अनुकंपा तत्वावरती नोकरी देणं शक्य होतं त्या लोकांना महाराजांनी नोकऱ्या दिल्या. ज्यांच्याकडे फक्त विधवाच होत्या, ज्यांच्याकडे कोणी असं घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं, त्यावेळेला त्या विधवांना शिवाजी महाराजांनी पेन्शन देण्याची व्यवस्था केली. आपल्याकडे फॅमिली पेन्शनचा कायदा आहे, त्या पद्धतीने महाराजांनी व्यवस्था आपल्याला केली दिसते. त्याच्यात त्यांनी सिस्टीम लावली. पण की ते असं म्हटले, मृत सैनिकाला जेवढा पगार असेल त्याचा निम्मा पगार हा त्याच्या विधवेला देण्यात यावा. आणि आजही फॅमिली पेन्शनचा कायदा साधारणपणे त्याच पद्धतीचा आहे. म्हणजे टक्केवारी किंवा जी कार्यपद्धत आहे ती साधारण तशीच आहे. आणि मग या बाकी काही लोकांना ज्यांच्याकडे त्यांना धान्य देण्याची त्यांनी व्यवस्था केली. लहान मुलांच्यासाठी त्यांनी परवेशी म्हणजे पालनपोषण, त्याच्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. आणि म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो की बाजीप्रभूंचा विश्वास हा शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत्यूनंतरही सार्थ ठरवला. आणि याच्यातही विवेक असा दाखवला की बाजीप्रभू, फुलाजी प्रभू काही बांदलांची माणसं हे सगळे एकजात लढाऊ लोक होते. म्हणजे पण त्यांच्या परिवारातले सगळेच लोक लढाऊ असतील असंही नाही ना. की आपल्याकडेही असे वडील लष्करात असतात पण मुलगा IT प्रोफेशनल असतो. आणि देर नथिंग रॉंग ऑल्सो, म्हणजे त्या व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणे जे लोक लष्करामध्ये सामील होऊ शकत नव्हते त्यांना महाराजांनी मुलकी सेवेमध्ये नोकऱ्या दिल्या. म्हणजे असं म्हणून त्यांना कटवलं नाही त्यांनी की अरे तुला काही तलवार धरता येत नाही तर तू नको मला, असं नाही. गड्डे म्हणले स्वराज्याला सगळ्या प्रकारच्या कामाची गरज आहे, चांगल्या मुलकी कारभाऱ्यांची पण गरज आहे. खरं तर त्यांच्या या सगळ्या प्रशासनाबद्दलही मला नंतर बोलायचं आहे, ते पुढच्या व्याख्यानांमध्ये मी बोलेन. आज आपल्याला साधारण जो वेळ दिलेला होता तेवढ्यामध्ये आपण या 2-3 कथा ऐकलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग हा आपण पाहिलेला. म्हणजे शिवाजी महाराजांना का आठवायला पाहिजे हे काही मी कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. पण एक चांगला प्रशासन, एक स्वतंत्र प्रतिभा असणारा एक प्रशासन, याही दृष्टीने आपल्याला महाराजांचा परामर्श कायम घेतला पाहिजे. केवळ त्यांच्या कमरेची भवानी तलवार आपण पूज्य मानून चालणार नाही. जिरेटोपा खालचं त्यांची जी एक अद्भुत प्रतिभावान डोकं आहे त्यांचं, ती बुद्धिमत्ता आहे, ती घेण्यासारखी आहे. आणि ती उलट आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्त उपयोगी आहे, जास्त फायद्याची आहे. कारण आपल्यातले किती लोक तलवार घेऊन लढू शकणार आहेत? तर 100 99 लढू नाही शकणार. एखादा कोणीतरी आजही सैनिकी पेशामध्ये जाऊ शकतो, बाकी ऑल ऑफ अस आर सिव्हिलियन्स. आणि वयाचा विचार केला तर प्रौढ माणसांना आज सैन्यामध्ये प्रवेशही मिळत नाही. एक तरुण सोडले तर बाकी कोणाला जमणारही नाही. पण त्या सगळ्यांना शिवाजी महाराजांची प्रतिभा ही मात्र कायम उपयोगी पडणारी आहे. आणि अगदी दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा आढळ दिसतो की अरे हा हे मी इथे शिकू शकतो, अरे मला याचा फायदा होऊ शकतो. अशा खूप शिवचरित्रातल्या गोष्टी आहेत. आजच्या आपल्या सत्रामध्ये मी एवढ्याच आपल्याशी बोलतो आहोत. अजून मी 2 सत्र याची करणार आहे. त्याच्यामध्ये मी अजूनही शिवाजी महाराजांच्या या व्यवस्थापकीय प्रशासकीय प्रतिभेविषयी बोलणार आहे, कारभाराविषयी बोलणार आहे की ज्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध आहे आणि येईल सुद्धा, भविष्यात सुद्धा येईल. कारण अशी अफाट प्रतिभेची काही माणसं असतात त्यांना काही काळाचं बंधन नसतं. ते तुम्हाला खूप नंतर सुद्धा सतत मार्गदर्शक होऊ शकतात. एखाद्या दीपस्तंभासारखं ते मार्गदर्शन करत असतात. आपण घेण्यावरती ते अवलंबून आहे. आपण काही फारसं घेतलेलं नाहीये दुर्दैवाने, पण यापुढे जर काळात कोणी घेतलं तर जरूर त्याचं स्वागतच आहे, कारण त्याचा फायदाच आहे त्याच्यामध्ये.
आणि सगळ्यांनाच म्हणजे एकूण तुम्ही व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, राष्ट्र म्हणून आणि एक प्रगतीची दिशा म्हणून ही आपल्याला कायम शिवाजी महाराजांची दिशा आहे. ती तुम्ही अवश्य पकडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शिवचरित्र वाचलं तर मला खात्री आहे की मला जशा 10 वाटा दिसल्या तशा तुम्हालाही 15 दिसतील, त्यात काही शंका नाही. पण ते शोधायला पाहिजे, तो प्रयत्न मात्र करायला पाहिजे, एवढीच मी आपल्याला या वेळेला किंवा या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.